सैफुल्ला कसुरीचा हा व्हिडिओ आहे पाकव्याप्त काश्मीरमधला। पहलगाम हल्ल्यानंतर दरम्यान पाकिस्तानी एअरफोर्स अलर्ट मोडवरती गेल्याचं कळतंय। पाकिस्तानी विमानांची भारतीय सीमेलगत सध्या गस्त सुरू आहे। पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला बालाकोट हल्ला आठवतोय आणि भारत पुन्हा एअर स्ट्राईक करण्याची पाकिस्तानला भीती वाटतेय। दरम्यान या हल्ल्यामागे नेमका हेतू काय असू शकतो याचा आपण एक आढावा घेऊया। आम्ही कधीही काही करू शकतो हा हल्ल्याद्वारे कुठेतरी अमेरिकेला इशारा देण्याचा प्रयत्न आहे का? कारण अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स यांचा भारत दौरा सुरू आहे। व्हान्स यांच्यासाठी अमेरिकेचे C-17 ग्लोबमास्टर विमानं अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांवरती एक प्रकारे मात करण्याचा हा प्रयत्न कुठेतरी होता का? हा एक यामागचा हेतू होता का असा प्रश्न आहे। त्यानंतर काश्मीर वाद मिटला नाही हा भारत सौदी अरेबियाला संदेश देण्याचा हा एक हेतू असू शकतो, एक प्रयत्न असू शकतो। मित्रदेश सौदी अरेबिया भारताच्या जवळ जातोय हे पाकिस्तानला खटकतंय आणि त्यामुळे त्यात हस्तक्षेप करण्याचा हा एक हिंसाग्रस्त असा मार्ग आहे। सौदी अरेबिया पाकला भीक देईना, भारतासोबत मात्र अब्जावधींचे करार होताना कुठेतरी खटकतंय पाकिस्तानला। काश्मीरमध्ये हे सर्व सुरळीत होतंय हे वास्तव सुद्धा मोडण्याचा हा प्रयत्न असावा। यंदा 3.5 महिन्यामध्ये 2,35,00,000 पर्यटकांनी भेट दिलेली आहे काश्मीरला। काश्मीरमध्ये पर्यटनाचा व्यवसाय प्रचंड वाढलेला आहे। गेल्या काही वर्षांमध्ये 370 कलम हटवल्यानंतर 2023ला 2,11,00,000 आणि 2022 मध्ये 1,88,00,000 पर्यटकांनी भेट दिली होती। त्या मानाने एक वाढता आकडा पाहायला मिळतोय आणि पर्यटकांच्या मनामध्ये भीती निर्माण करण्याचा हा दहशतवाद्यांचा प्रयत्न असावा असंही स्पष्ट दिसतंय। तसंच अमरनाथ यात्रा सुद्धा पहलगाममधून सुरू होते। यंदा 3 जुलैपासून यात्रा आहे। यात्रेची सध्या तयारी सुरू आहे। त्यामुळे या यात्रेच्या अनुषंगाने मनात भीती निर्माण करण्याचा हेतू आहे का? लष्कर प्रमुख असीम मुनीर पाकचे लष्कर प्रमुख असीम मुनीर म्हणाले की काश्मीर म्हणजे गाझा पट्टी असल्यासारखे आहे। त्यामुळे लष्कर प्रमुखांच्या बोलण्यातनं संकेत येत होते। मुनीर म्हणाले होते हिंदूंच्या तुलनेत मुस्लिमांचे रीतिरिवाज, संस्कृती, विचार वेगळे आहेत। तसंच पाकसाठी पूर्वजांनी बलिदान दिलं त्याचं रक्षण करणं आम्हाला ठाऊक आहे अशा पद्धतीचा इशारा सुद्धा त्यांच्या बोलण्यातनं आला होता। मुनीर म्हणाले काश्मीर आमच्या गळ्याची नस होती, आहे आणि असेल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।